निसर्ग समिती धुळे जिल्ह्याच्या वतीने कर्तृत्व व नेतृत्वाचा सन्मान 2024 कार्यक्रम संपन्न। याबाबत वृत्त असे की आज दिनांक 29/6/2024 रोजी दुपारी 1 वाजता धुळे शहरातील राजर्षी शाहू महाराज नाट्य मंदिर या ठिकाणी सदर हा पुरस्कार कार्यक्रम घेण्यात आला, ज्यात प्रामुख्याने महाराष्ट्र भूषण जीवन गौरव पुरस्कार, छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्र भूषण पुरस्कार असे 2 विविध प्रकारचे पुरस्कार या ठिकाणी देण्यात आले। तर अनेक मान्यवरांना या ठिकाणी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। या कार्यक्रमाप्रसंगी सुरुवातीला दीप प्रज्वलन करून वृक्षाचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात झाली। तदनंतर या ठिकाणी निसर्ग समितीच्या अंकाचे प्रकाशन या ठिकाणी सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले। तर यावेळेस या कार्यक्रमाप्रसंगी प्राचार्य BS पाटील, ज्येष्ठ लेखक महाराष्ट्र राज्य सुभाष सोनवणे, ज्येष्ठ शाहीर अरुण आहेर, राष्ट्रवादी काँग्रेसचे रणजितराजे भोसले, माजी सभापती पोपटराव सोनवणे, माजी आमदार शरद पाटील, राज्य उपाध्यक्ष सुभाष बिंदवाल, पद्मश्री बिल्डर्सचे पराग अहिरराव आदी सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत सदर पुरस्कार कार्यक्रम पार पडला। तर यावेळेस महाराष्ट्र भूषण जीवन गौरव पुरस्कार 2024 साठी SSBS कॉलेज आर्ट्स धुळेचे प्राचार्य डॉक्टर मनोहर पाटील, सेवानिवृत्त केंद्र प्रमुख दत्त वायपूर धुळेचे आबासाहेब संतोषराव पाटील, हिंदवे तालुका साक्री येथील अध्यक्ष ज्ञान विकास मंडळचे तथा जिल्हा परिषद सदस्य पोपटराव सोनवणे, चेअरमन देवामाई महिला उन्नती मंडळ अध्यक्ष श्री छत्रपती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय धामणगाव तालुका जिल्हा धुळेचे ॲडव्होकेट BD पाटील, शेडगावकर तालुका जिल्हा धुळेचे हबप श्रीबान नंदजी सरस्वती महाराज, पद्मश्री बिल्डर्सचे पराग अहिरे, MD बालरोग तज्ञ आशीर्वाद हॉस्पिटल चाळीसगाव चौफुली भडगाव जिल्हा जळगाव हेमंत पाटील, गिंदोळे हॉस्पिटलचे डॉक्टर जगदीश गिंदोडिया आदींना या ठिकाणी महाराष्ट्र भूषण जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2024 साठी सामाजिक कार्यकर्ते रणजितराजे भोसले, महात्मा गांधी विद्या मंदिर संचलित कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड प्राचार्य डॉक्टर सुभाष निकम, SSBS संस्थेचे कला वाणिज्य शास्त्र महाविद्यालय सिंदखेडचे डॉक्टर योगेश अहिरराव, RTO विभाग धुळेचे योगेश पाटील, SSBS संस्थेचे PB बागल कला वाणिज्य महाविद्यालय दोंडेच्याचे प्राध्यापक डॉक्टर अमोल पाटील, राष्ट्रीय सेवा योजना कक्ष कवित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विभाग जळगाव संचालक डॉक्टर सचिन नांद्रे, धरणगाव कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयाचे संजय सिंगाने, शेंदुर्णी येथील आरभा गरुड महाविद्यालयाचे डॉक्टर दिनेश पाटील, RSC विद्या महाविद्यालय मेरगाव तालुका जिल्हा धुळ्याचे प्राध्यापक सुनील बच्छाव, सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक छडवेल पखरून तालुका साक्री जिल्हा धुळेचे मुरलीधर मराठे, महाराज साराबाद बागलाण येथील श्री अबब रामचंद्र धर्माजी नंदन, मूर्तिकार समाजसेवक व शिवव्याख्याते छडवेल कोरडे तालुका साक्रीचे दौलतराव अहिरराव, नांद्रे येथील प्राध्यापक अमृतराज पाटील, माजी सरपंच सुरपान ग्रामपंचायत गोविंदराव देवरे, गतू पाटील महाविद्यालय नंदुरबार डॉक्टर दिनेश देवरे, संचालक श्री सोमेश्वर कृषी मार्केट दैवेल मनोज चौधरी, सेवानिवृत्त वन क्षेत्रपाल कैलास काकुस्ते, नूतन मराठा महाविद्यालय जळगावचे डॉक्टर पांडुरंग पाटील, पूज्य साने गुरुजी शिक्षण प्रसारक महाविद्यालय शहादाचे डॉक्टर राजेंद्र पाटील, रामी लक्ष्मीबाई महाविद्यालय पारोडाचे डॉक्टर मनीष करंजे, राजे छत्रपती प्रतिष्ठान दिगावे अध्यक्ष तालुका साक्री मोठाभाऊ देसले, उपसरपंच ग्रामपंचायत देवडी पांडे तालुका साक्री जिल्हा धुळे रमेश शेवाडी, गजानन विद्या मंदिर पारोडा जिल्हा जळगावचे मनोहर बोरसे, उत्तमराव पाटील कला व विज्ञान महाविद्यालय दहिवेल श्री सुनील पाटील, लोकनियुक्त सरपंच धनूर लोणकुटे तालुका जिल्हा धुळे चेतन शिंदे, न्यू आर्ट कॉमर्स अँड सायन्स कॉलेज नगर संतोष कानडे, अध्यक्ष निर्मल कॉलेज धुळे तथा संपादक दवंडी दीपक गवडे, संचालक साई कृष्णा दूध डेअरी देवपूर धुळेचे संदीप पाटील, सामाजिक कार्यकर्त्या व नगरसेविका बडगाव सौ योजना डी पाटील, माध्यमिक शिक्षिका जिजामाता कन्या विद्यालय धुळेचे
सौ मनीषा कमलेश पाटील, MDP धुळेचे डॉक्टर पूजा डिएलानी, मुख्याध्यापक जिल्हा परिषद शाळा चमकवाडी कसगाव तालुका भडगाव वसंत पाटील, उद्योजक युवक जिल्हाध्यक्ष अखिल भारतीय मराठा महासंघ धुळेचे भैयासो विक्रमसिंह काळे, उपसरपंच सामोडे तालुका साक्री जिल्हा धुळेचे मंगलदास सूर्यवंशी, सामाजिक कार्यकर्ते चिंचवड पुणे दिलीप चौधरी, गुंजन फाउंडेशन राष्ट्रवादी काँग्रेस सदस्य धुळे सौ संगीता बोरसे, माध्यमिक शिक्षिका सीताबाई शंकर माडी हायस्कूल देवपूर धुळेच्या सौ रंजना विजय निकुंबे, सामाजिक कार्यकर्ते पत्रकार साईनगर विरदेल तालुका सिंदखेडा जिल्हा धुळेच्या योगेश बोरसे, सामाजिक गणेश हायस्कूल सेवाडे तालुका सिंदखेडा जिल्हा धुळे साहेबराव पाटील अशा आदी सर्व मान्यवर पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात आले। यावेळेस त्यांना शाल श्रीफळ शिल्ड प्रमाणपत्र देऊन त्यांना या ठिकाणी गौरवण्यात आले। तर यावेळेस मोठ्या संख्येने सर्व पुरस्कारार्थी आपल्या परिवारासहित या ठिकाणी उपस्थित होते। तर सर्व पुरस्कारार्थींचे या ठिकाणी मान्यवरांच्या उपस्थितीत सदर हा कार्यक्रम पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला व यावेळेस त्यांच्या पुढील भावी वाटचालीस शुभेच्छा देखील देण्यात आल्या। तर या कार्यक्रमासाठी निसर्ग समितीचे संस्थापक अध्यक्ष श्री प्रेमकुमार अहिरे आदी सर्व संचालक मंडळ पदाधिकारी निसर्ग समितीचे सर्व सदस्य यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतले। राज्यामध्ये जे काही पर्यावरणा संबंधात आपलं योगदान देतात, वृक्षारोपण असेल, वृक्ष संवर्धन असेल, पाणी अडवा पाणी जिरवा, पशु पक्षी जोपासना, त्याचबरोबर सामाजिक कार्याची जोड देऊन पर्यावरण संतुलनासाठी उपक्रम राबवत असतात अशा ज्येष्ठ समाजसेवक बंधू भगिनींचा सत्कार आम्ही या निमित्ताने आज या ठिकाणी आयोजित केलेला आहे। सदर या पर्यावरण स्नेह संमेलनाचे अध्यक्ष आमचे या निसर्ग मित्र समितीचे राज्य उपाध्यक्ष तथा ज्येष्ठ साहित्यिक आणि कवी मान्य सुभाषजी यांचं स्वागत या सर्वांच्या वतीने आपण टाळ्या वाजवून करूया। त्याचबरोबर त्यांच्यासोबत आत्ताच ज्यांनी या ठिकाणी राष्ट्रगीत सादर केलं असे आपले शाहीर अरुण आहेर सर यांचं देखील स्वागत आहे। त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी जे स्वागत अध्यक्ष आहेत आमचे सगळ्यांचे मार्गदर्शक पितृतुल्य सेवानिवृत्त प्राचार्य माननीय BS दादा पाटील साहेब, त्याचबरोबर ज्येष्ठ समाजसेवक आणि आमच्या सगळ्यांचे आदराचे स्थान आदरणीय पोपटरावजी सोनवणे, त्याचबरोबर आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक धुळे जिल्ह्याचे माजी सरकारी वकील आणि ज्येष्ठ विधी तज्ज्ञ, त्याचबरोबर धामणगाव हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक आदरणीय ॲडव्होकेट BD पाटील साहेब। जी जनजागृती या ठिकाणी होते त्याबद्दल मी निसर्ग मित्र परिवाराचं मित्र समितीचा मी मनापासून आपल्या सर्वांच्या वतीने मोठं सामाजिक काम आहे। मला असं वाटतं की आज जगातले सगळ्यात महत्त्वाचे जे प्रश्न आहेत त्यातला हा ते हाताळत आहेत, त्यांचं मनापासून अभिनंदन। आणि जे या ठिकाणी ज्यांना आपण या ठिकाणी पुरस्कृत केलं आहे, ज्यांचा सन्मान केला आहे, की जे या पर्यावरण आणि सर्व सामाजिक क्षेत्रात कार्य करत आहेत, अशा त्या सर्व मान्यवरांचा मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो। धन्यवाद। जीवन गौरव आणि महाराष्ट्र भूषण गौरव पुरस्कार या ठिकाणी देण्यात आलेला आहे। त्यानिमित्त आज प्रत्येकावर त्या ठिकाणी प्रत्येकाला पुरस्कार घेताना प्रत्येकाने सांगितलं की आमच्यावर आज जबाबदारी आलेली आहे आणि निसर्गाचं काम, पर्यावरणाचं काम करण्याची प्रत्येक पुरस्कारार्थीने प्रतिज्ञा घेतलेली आहे। दरवर्षी आम्ही महाराष्ट्रामध्ये जे उत्कृष्ट काम करतात पर्यावरणाचं त्यांना पुरस्कार देत असतो। आमचे निसर्ग मित्र समितीचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय प्रेमकुमार दादा अहिरे आणि आमचे जिल्हाध्यक्ष आदरणीय बापूसाहेब DB पाटील, राज्याचे अध्यक्ष आदरणीय DR पाटील, बापूसाहेब DR पाटील, त्याचप्रमाणे आमचे कृष्णाजी शिंदे, आमचे बच्चाव सर, म्हणजे सर्वच आमची टीम अतिशय उत्कृष्टतेने काम करते। आणि आम्ही प्रत्येकाला महाराष्ट्र राज्य निसर्ग मित्र समिती जिल्हा धुळे प्रत्येकाला आवाहन करतो
की पर्यावरणाचा समतोल बिघडण्यासाठी या ठिकाणी सर्वांनी वृक्षतोड केलेली आहे. पर्यावरणाचा समतोल बिघडू नये म्हणून प्रत्येकाने एक तरी झाड लावावं अशी आम्ही प्रत्येकाला नम्र प्रार्थना केलेली आहे. नेहमीच आम्ही सांगतो की एक झाड लावा, झाडच लावू नका तर त्या झाडाचं संवर्धन करा आणि पुढच्या वर्षी त्याचा त्या ठिकाणी आपला वाढदिवस देखील, झाडाचा वर्धापन दिवस देखील साजरा करा. सर्वांनी हे सांगितलेलं आहे आणि याचा मोठाच फायदा या ठिकाणी सर्व जिल्हाभर नव्हे तर राष्ट्रभर त्या ठिकाणी दिसत आहे. प्रत्येक शाळा कॉलेजमध्ये जातो आणि विद्यार्थ्यांचं देखील त्या ठिकाणी प्रबोधन करतो. एक विद्यार्थी एक झाड हे देखील त्या ठिकाणी उपक्रम राबवलेला आहे आणि आज सर्व पुरस्कारार्थ्यांनी या ठिकाणी समितीला धन्यवाद दिलेले आहेत. असाच उपक्रम आमचा चालत राहो अशी आम्ही निसर्गचरणी प्रार्थना करतो. या ठिकाणी आमचे धुळे जिल्ह्याचे कार्याध्यक्ष आदरणीय दादासाहेब राजेंद्रजी बदाणे यांनी देखील मोलाचं सहकार्य केलेलं आहे. सर्व सहकार्य करणाऱ्यांना आम्ही त्या ठिकाणी अगदी निसर्गातर्फे वंदन करतो. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.